आपल्यापैकी बुद्धी नाही असं ज्यांना वाटतं त्यांनी हात वर करा बरं. करता येतो का? येत नसतो. आणि येत नाहीच, तसं करता येत नाही. त्याचं सरळ कारण असं आहे, आपण चिंतन करून पहा. ज्याला बुद्धी नाही त्याने हात वर करा असं म्हणल्यानंतर जर एखाद्याने हात वर केलाच, समजा मला बुद्धी नाही बाबा म्हणून मी हात वर करतो, म्हणून जर त्याने हात वर केला, तर ज्याला बुद्धी नाही त्याने हात वर करा. आपल्याला बुद्धी नाही म्हणून आपण हात वर केला पाहिजे, एवढी तरी बुद्धी त्याला आहे, हे सिद्ध झालं की त्याच्यामुळे. म्हणजे माणसाला बुद्धी नाही असं होत नाही. बुद्धीचा वापर आपण करत नाही हा भाग वेगळा, करता येत नाही असं नाही. नोटबंदीच्या काळामध्ये कशी चालली बुद्धी, मग आता परमार्थातच चालायला काय अडचण येते? बुद्धी नाही असं नाही, आपण वापरत नाही. भगवंताचा आपल्यावर उपकार आहे. भगवंताने आपल्याला देह दिला, भगवंताने आपल्याला बुद्धी दिली, भगवंताने आपलं रक्षण केलं, भगवंताने आपलं पोषण केलं. क्षणोक्षणा सांभाळी तो साक्षी होतो आपुला, हे तुकोबराय बोलतात. प्रत्येक क्षणाला तो परमात्मा आपल्याला सांभाळतो. हे भगवंताचे आपल्यावर उपकार आहे. त्या ऋणातून आपण उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक दुसरा जो उपकार आहे, दुसरं जे ऋण आहे ते संत महात्म्यांचं ऋण आहे. देवाने देह दिला, पण त्या देहाची परिसमाप्ती आपल्या जीवनाच्या धन्यतेमध्ये झाली पाहिजे, हा विचार संतांनी आपल्या अंतःकरणामध्ये रुजवला. जर या जगतामध्ये ज्ञानोबाराय तुकोबाराय झाले असते तर मनुष्य म्हणून जगण्याच्या लायकीचे आपण राहिलोच नसतो. विठ्ठला विठ्ठला. उपकार आहेत, कसे उपकार आहेत याचं चिंतन आपल्याला वेगवेगळ्या अंगाने करता येतं. काय सांगू आता संतांचे उपकार, मन निरंतर जागरी, निरंतर जागरी, मन निरंतर जागरी. काय सांगू आता संतांच्या संबंधाने सांगतात की या संतांचे उपकार आहेत, येथे उपकारासाठी आले प्रजा वैकुंठी. परमात्मा संतांच्या रूपाने प्रकट होतो, त्याला काहीतरी हेतू आहे. आणि संतांचेही आपल्यावर अगणित उपकार आहेत. संतांनी आपल्याला निरंतर जागृत ठेवलं, संतांनी आपल्याला बोध दिला, संता साधुबोध झाला, अशा पद्धतीचा बोध संतांनी आपल्याला दिला. संत झाले नसते आपल्याला ज्ञान झालं नसतं, संत झाले नसते आपल्याला कर्म कळलं नसतं, संत झाले नसते आपल्याला भक्ती कळाली नसती. याच्याकरता संतांचे आपल्यावर उपकार आहेत, हे आपल्याला मान्य करावं लागतं. आणि हे उपकार संतांचे आहेत तर ते फेडण्याकरता आपण काय करू शकतो? काय द्यावे त्यासी भावे उतराई. काही देता येत नाही महाराज, काय वाणू आता न पुरे हे माही. मग काय करावं लागतं? त्यांच्या संबंधाने काही करता येत नाही, ठीक आहे. आणि तिसरा उपकार आपल्या माता पित्यांचा आपल्यावर असतो. त्यांनी आपल्याला जन्माला घातलं. भले भगवंताने आपल्याला मनुष्य देह दिला असेल, पण त्या देहाची व्यक्तता होण्याकरता कुणाची तरी कूस लागते, कुणीतरी त्याला कारण लागतं. आपले आई वडील हे भगवंताच्या रूपामध्ये येऊन आपल्याला जन्म देतात, आपल्याला वाढवतात. त्यांचे आपल्यावर किती उपकार आहेत? इतके उपकार आहेत की संतांनी देवाला सुद्धा आईची उपमा दिली.
देवाला आईची, आईला देवाची उपमा देता येते. मातृदेवो भव, पितृदेवो भव. आईला देव मानणारा तू हो, वडिलांना देव मानणारा तू हो, अशा पद्धतीची जी आज्ञा आपल्याला दिसते त्याच्यामध्ये आई देव आहेच आहे हे सिद्धच होतं. त्याच्यामध्ये वेगळं काही सिद्ध करायचं नाही. पण देवाला सुद्धा आईची उपमा, संतांना सुद्धा आईची उपमा हे ज्या अर्थी दिली जाते त्या अर्थी ज्याची उपमा दिली जाते तो मोठा असतो. उपमेयाला उपमानापेक्षा मोठं करायचं नसतं, परंतु उपमान सांगितल्याशिवाय उपमेयाचं ज्ञान आपल्याला होत नसेल तर ते उपमान देण्याकरता म्हणून संत आईचा दृष्टांत परमात्म्याला देतात, संतांना देतात. अशी कितीतरी प्रमाणं आपल्याला देता येतील. नाही असं नाही. परमात्म्याला आई म्हटलंय की नाही, कितीतरी ठिकाणी आई असं जनाबाईंनी म्हटलंय, नामदेवरायांनी म्हटलंय, ज्ञान तुकोबारायांनी म्हटलंय, धाव घाली आई आता पहा किस काही. तेच तुकोबारायांनी वर्णन करताना ज्यांच्या संबंधानं म्हटलं ती आई कोण आहे, तो परमात्माच आहे. नाही असं नाही. कितीतरी पद्धतीनं आपल्याला त्याचा विचार करता येईल. आता मला तो विषय लांबवायचा नाही. तसं संतांना सुद्धा आई म्हटलं. तुम्ही संत मायबाप कृपावंत, वेदशास्त्र देती वाही म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानोबारायांना वेदशास्त्र सुद्धा आई म्हणतात असं नाथ महाराजांनी त्यांचं वर्णन केलं. या सगळ्याचा अर्थ काय, आपल्या माता पित्याचं ऋण आपल्यावर आहे. त्यांनी आपल्याला जन्म दिला, तळहाताच्या फुडाप्रमाणे सांभाळलं, त्याला आपल्याला सगळ्या आपले लाड कोड कौतुक सगळं 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 आपल्या माता पित्यांनी आपल्याला पुरवलं. आता या तिघांचं ऋण कितीही फेडायचं म्हणलं तरी आपल्याला फेडता येत नाही. आणि काय असतं की एखाद्याने आपल्यावर केलेले उपकार फेडणं हे तसं जर बघितलं, तर्कदृष्टीने जर बघितलं तर खरं म्हणलं तर ते फेडण्याचे प्रयत्न करणं हे सुद्धा चुकीचंच असतं. ते सुद्धा मग उपकार कधी फेडायचे का नाही, फेडायचे नाहीत का, फेडायचे. पण उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करणं म्हणजे नेमकं काय आहे याचा जर दुसऱ्या बाजूने विचार केला तर एखाद्याने आपल्यावर केलेल्या उपकारातून किंवा ते उपकार जर फेडायचे म्हटलं तर ज्याने आपल्यावर उपकार केले त्यांनी संकटात यावं अशी अपेक्षा करण्यासारखं असतं. मी आपल्याला उदाहरण सांगतो याचं. माझ्यासारखा एखादा मनुष्य आहे, 2-4 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कण नाही. तुमच्या दारामध्ये माझ्यासारखा एखादा मनुष्य आला, म्हणायला लागला, अहो 2 दिवस झाले पोटामध्ये काही अन्न नाही, हो द्या मला काहीतरी द्या, काहीतरी द्या. एखाद्या माणसाने अगदी उदार अंतःकरणानं 10 रुपये त्याच्या हातावर ठेवले आणि सांगितलं, जा बाबा कुठेतरी जा, पोटापुरतं काहीतरी खाऊन घे, आजचा दिवस भागव. आता त्याने आपल्याला 10 रुपये दिले म्हणल्यानंतर त्याचे आपल्यावर उपकार आहेत की नाही, आहेत. आता त्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करणं म्हणजे त्याच्याकडे 10 रुपयेही असू नये अशी परिस्थिती त्याच्यावर यावी अशी अपेक्षा करण्यासारखं आहे. त्यामुळे ज्यांनी एखाद्याने आपल्यावर उपकार केलेले असतात त्या उपकारातून कधीही उतराई होता येत नसतं, हे लक्षात घ्या. म्हणून देवऋण काय, संत ऋण काय अथवा पितृऋण काय याच्यातून उतराई होण्याचा दुसरा मार्ग नाही. मग मार्ग नसेल तर त्यांचे ऋण आपल्यावर तसेच राहणार का, त्या उपकाराचं ओझं घेऊनच आपण जगायचं का. आता त्यांचे ऋण फिटतच नाही म्हणल्यानंतर मग आपण काहीच करायचं नाही का, असा मात्र त्याचा अर्थ होत नाही. कारण असं आहे की आपल्याकडे सामान्यत्वानं असा विचार एखाद्या वेळेला सांगितला जातो आणि तो योग्यही आहे. एखादी गोष्ट जमत नाही म्हणून सोडून देण्यापेक्षा प्रयत्न करून जमली नाही हे म्हणणं जास्त प्रशस्त असतं बरं का. हे उतराई होता येत नाही म्हणून मग आता त्यांच्या संबंधानं काहीच करायचं नाही, आदराची भावना ठेवायची नाही, त्यांची सेवा करायची नाही, काहीच करायचं नाही असं नाही. आपल्याला जेवढं जमतं तेवढं ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करायचा. पण होत नाही मग त्याच्याकरता मार्ग काय, हा त्याच्यातला सगळ्यात प्रशस्त मार्ग आहे. कीर्तन करणे हा त्याच्यातला सगळ्यात प्रशस्त मार्ग आहे. या एका माध्यमातून, या एका कीर्तनातून देवऋणातूनही उतराई होण्याचा प्रयत्न आहे, संत ऋणातूनही उतराई होण्याचा प्रयत्न आहे आणि ऋणातूनही उतराई होण्याचा प्रयत्न आहे. विठ्ठला विठ्ठला.